नमस्कार. इयत्ता चौथी पक्की मैत्री या पाठावर आधारित स्वाध्याय व प्रश्नोत्तरे. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न: रोहनने आंब्याची कोय कोठे टाकली? उत्तर: रोहनने आंब्याची कोय मातीत टाकली. प्रश्न: आंब्याच्या कोयीला कोंब केव्हा फुटला? उत्तर: आंब्याच्या कोयीला पाऊस पडल्यानंतर काही दिवसांनी कोंब फुटला. प्रश्न: रोहनला कोणी हाक मारली? उत्तर: रोहनला आंब्याच्या रोपाने हाक मारली. प्रश्न: रोहन आणि त्याच्या मित्रांना रोप काय देणार आहे? उत्तर: रोहन आणि त्याच्या मित्रांना रोप सावली व फळे देणार आहे. प्रश्न 2. कोण म्हणाले ते लिहा. आता आपल्याला कोण म्हणाले ते लिहायचं आहे. प्रश्न: तूच हाक मारलीस का मला? कोण म्हणालं होतं असे? उत्तर: रोहन म्हणाला. प्रश्न: मला तुझ्यासोबत मोठं व्हायचंय रे. उत्तर: आंब्याचे रोप म्हणाले. प्रश्न: तुला माझी काळजी घ्यावी लागेल. उत्तर: आंब्याचे रोप म्हणाले. प्रश्न: आपण सगळे मिळून मजा करू. उत्तर: रोहन म्हणाला. खेळूया शब्दांशी. आता आपल्याला इथे काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांवरून आपल्याला त्याचं उत्तर ओळखायचं आहे, म्हणजेच ओळखा पाहू. 1. हिरवा पिवळा रंग माझा म्हणतात मला फळांचा राजा. सांगा बरं आता, कोण आहे फळांचा राजा? बरोबर, कोण आहे? आंबा. फळांचा राजा आंबा आहे. 2. बाहेरून काटेरी आतून गरे. ओळखा पाहू, कोण बरे? सांगा बरं आता तुम्ही. बाहेरून ज्याला काटे असतात आणि आतून गरे असतात छान छान. बरोबर, फणस. काय आहे? फणस. 3. मी आहे लहान पण गुच्छांनी राहतो. हिरवा किंवा काळा आंबट गोड लागतो. आता हे जे फळ आहे ते गुच्छांनी राहतं आणि काळ्या रंगात सुद्धा असतं आणि हिरव्या रंगात सुद्धा असतं. सांगा बरं काय आहे? बरोबर, काय आहेत? द्राक्ष. आणि ह्यांची चव कशी असते? आंबट गोड. द्राक्ष जी आहेत ती खाण्यास आंबट गोड असतात. त्यांची चव आंबट आणि गोड असते. प्रश्न 4. पुढील फळांच्या बियांची नावे सांगा. उदाहरण: काजू. काजूच्या आतमध्ये काय असते? बी. तसेच आंबा. आंब्याच्या आतमध्ये काय असते? कोय. फणस. फणसाच्या आत असतात गरे. चिंच. चिंचेमध्ये असते बी. प्रश्न क्रमांक 5. गोष्ट पूर्ण करा आणि त्या गोष्टीला योग्य शीर्षक द्या, म्हणजे नाव द्या. शीर्षक म्हणजे काय? नाव. आता तुम्हाला इथे एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये आज बाईंनी सर्व विद्यार्थ्यांना वर्गातील वाचनकट्ट्यावरील पुस्तकाचे वाचन करायला सांगितले. सर्वजण आपापल्या आवडीची
पुस्तके वाचू लागले. बाई आवडीने मुलांशी वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलू लागल्या. आता पुढे या गोष्टीमध्ये काय झालं असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. कोण सांगेल बरं गोष्टीमध्ये पुढे काय झालं असेल? चला तर आपण पाहूयात पुढे गोष्टीमध्ये काय झालं असेल. मुलांनी वाचलेल्या पुस्तकातील गोष्टी सर्वांना सांगितल्या. बाईंनी त्यांचे कौतुक केले. पुस्तके स्वच्छ व जपून ठेवण्याची सूचना दिली. सर्व विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तके वाचण्याचा संकल्प केला. त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढले आणि वाचनाची गोडीही लागली. सर्वजण आनंदाने घरी गेले. आता आपल्याला गोष्टीसाठी योग्य शीर्षक द्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला गोष्टीला एक चांगले नाव द्यायचे आहे. कोण सांगेल बरं ह्या गोष्टीसाठी योग्य असं शीर्षक? छान, व्हेरी गुड. पहा त्याने किती छान नाव सुचवलं आहे, वाचन कट्टा. आता तुम्ही या गोष्टीसाठी कोणते शीर्षक द्याल? तुमच्या आवडीचे एखादे शीर्षक कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.